12 ज्योतिर्लिंगापैकी हा एक असा ज्योतिर्लिंग आहे की ज्या ज्योतिर्लिंगमध्ये आपल्याला 3 देवांचा वास होतो, जे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचा वास होतो. नमस्कार, मी ब्लॉगर अभ्या. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच होतं. तर आम्ही इथून पुढे आलो होतो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे. म्हणजेच आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी हा एक देवस्थान. मग काय इथं आल्यानंतर आम्ही फुल वगैरे घेऊन आम्ही चाललो होतो दर्शनासाठी आतमध्ये आल्यानंतर आम्हाला इथं गर्दी तर खूप होती. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आलो होतो. इथं आतमध्ये आल्यानंतर आम्हाला पब्लिक एवढी लागली की काय सांगायचं, कारण की आम्ही दुपारी 1-2च्या टायमामध्ये आलो होतो, त्यामुळे पब्लिक खूप होती. पब्लिक जास्त असल्यामुळे आम्हाला खूप टाइम लागला. तोपर्यंत आम्ही लाईव्ह दर्शन वगैरे घेतलं होतं. त्यामुळे आतमध्ये पूजा वगैरे चालू होती तरी आम्ही लाईव्ह दर्शन घेतलं. मग काय आतमध्ये थोडं आम्ही टाइमपास वगैरे करत खूप वेळ थांबल्यानंतर मग काय शेवटी आलो होतो आपल्या मंजिलच्या जवळ आल्यानंतर आम्ही आतमध्ये जाण्यासाठी एवढं एक्साइटेड होतो. शेवटी आला आमचा नंबर. मग आलो मी आतमध्ये आल्यानंतर हे काय असं पाहायला भेटलं नजारा. तरी गर्दी खूपच होती. मग काय ज्योतिर्लिंगाला स्पर्श वगैरे तर काय करू देत नव्हते. मग काय दर्शन घेऊन आलो होतो बाहेर आल्यानंतर हे असा काहीतरी नजारा पाहायला भेटला होता. तर मित्रांनो, हे आहे नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक आहे. आतमध्ये आल्यानंतर एवढं मन प्रसन्न होते. मग काय शेवटी निघालो होतो आम्ही आपल्या विदर्भाची पंढरी, जे की श्री संत गजानन महाराजांचं संस्थान आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. इथं आल्यानंतर गेट वगैरे पाहून आमचं मन एवढं प्रसन्न झालं. म्हणलं बाप, शेगावची आठवण आल्यानंतर मग काय आतमध्ये आलो. मंदिराचं स्ट्रक्चर एवढं भारी होतं. आतमध्ये आल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन मग काय आम्ही आलो होतो भक्ती निवासमध्ये, जे की इथं पर पर्सन आम्ही 70 रुपीज पर पर्सन डॉर्मेटरी बेड घेतली. मग काय रात्रभर झोपलो. मग काय सकाळी निघलो. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.